नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आज दसरा, तर दसऱ्याच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, आज आपण 105वा भाग बनवतो आहे. तर आज 2-3 शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमची बाग विकलेली, जे की आपण त्यांचं मॅनेजमेंट करतो. आपल्या ग्रुपवर ते शेतकरी आहे. तर त्यामध्ये संदीप कदम, धामणगाव रेल्वे, अमरावती जिल्हा. संदीप कदम, धामणगाव रेल्वे, अमरावती जिल्हा या शेतकऱ्याचा नंबर आहे 9096323148. आणि विशेष म्हणजे हे शेतकरी अपंग असतानाही चांगली शेती करता. तर यांनी संत्र्याची बाग 13.5 लाख रुपयामध्ये यावर्षी विकलेली आहे. मागच्या वर्षी 9 लाख रुपयामध्ये त्यांनी बाग विकली होती. सलग 2 वर्षापासून त्यांचं काम आपल्याकडे काम करत असताना आपण त्यांना 100-120 रुपये प्रति झाडाचे वर खर्च दिलेला पण नाही आहे. आणि त्यांचे 500 झाडं आहे. तर त्यांचं वय मला आठवत नाही, 10, 12, 13 वर्ष काय वय असेल ते माझ्या लक्षात नाही, परंतु आपण या नंबरवर संपर्क करून त्यांना विचारू शकता. तर अपंग असतानाही या शेतकऱ्यांनी यावर्षी 13.5 लाखात संत्र्याची बाग दिली आणि मागच्या वर्षी 9 लाखात दिली, जे की आपल्याकडे 2 वर्षांपासून शेतकरी आपण त्यांचं काम करतो. तर एक प्रशंसनीय काम त्यांनी केलेलं आहे. भरपूर शेतकऱ्याचे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जे काम होता ते सगळ्यांचे चांगलेच होता. 100 पैकी 95 शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन घेणारेच शेतकरी आपल्या ग्रुपला आहे. 2-5% रिझल्ट येतही नसेल, त्याचं कारण वातावरण, जमीन किंवा शेतकऱ्याचं योग्य वेळी काम न करणे किंवा मी त्या ठिकाणी कमी पडलो असंही म्हणू शकता आपण. परंतु आज संदीप कदम यांनी 13.5 लाख रुपये संत्र्या बागेस त्यांनी घेतले, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर नंबर 2चे शेतकरी आपण बघत असाल, महेश हजारे, कळमेश्वर, नागपूर जिल्ह्यामध्ये कळमेश्वर तालुक्यातील हे शेतकरी. यांनी मागच्या वर्षी 7 लाख रुपये घेतले होते. यावर्षी त्यांनी 10 लाख रुपये घेतले. हेही सलग 2 वर्षापासून आपल्या ग्रुपवर जॉईंट आहे. यांचा नंबर 7498916221 आहे. यांनी 6 वर्ष वयाच्या झाडावर यावर्षी 10 लाख रुपये घेतले. त्यांचे झाडं आहेत 600. मागच्या वर्षी 5 वर्ष वय असताना 600 झाडाचे त्यांनी 7 लाख रुपये, म्हणजे एकंदरीत 2 वर्षात 17 लाख रुपये त्यांनी घेतलेले. आणि झाडाचं वय अवघे 6 वर्ष आणि 600 झाडे. तर याही शेतकऱ्यांनी जबरदस्त या ठिकाणी उत्पादन घेतलेले. यांनाही आपण 100 रुपये प्रति एका झाडाचा वर्षभराचा खर्च दिलेला आहे, जास्त खर्च आपण दिलेला नाही. तर यांचं नाव महेश हजारे, कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी. त्यांचा नंबर 7498916221 या नंबरवर आपण फोन करून विचारू शकता. यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन आपलं फॉलोअप घेतलेलं आहे, त्यांनी काम केलेलं आहे. नंबर 3चा शेतकरी बघा, दादाराव तेली, पाचोरा तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आहे. यांचा नंबर 9545831025 आहे. तर या शेतकऱ्यांनी 3.5 लाख रुपये 6 वर्ष पूर्ण झाले आता, म्हणजे 5 वर्ष वयाच्या झाडावरती पहिलाच पीक घेतलेल्यांनी 350 झाडावरती 3.5 लाख रुपये 5 वर्ष वयाच्या झाडावरती यांनी उत्पादन घेतलेले. आणि यांचं आपल्याकडे पहिलंच वर्ष आहे. त्याच्यानंतर एक बीडचे गिराम सर म्हणून सिरस मार्ग, त्यांच्याकडे 700 झाडं आहेत. 700 झाडं 6 वर्षाचे. त्यांच्या बागेमध्ये 50 टन माल यावर्षी होता. आपल्या ग्रुपला त्यांनी पोस्ट पण टाकलेली, व्हिडिओ पण टाकलेला आहे. परंतु त्यांच्या बागेमध्ये 4-5 दिवस सलग 4 ते 5 फूट पाणी होतं. अजूनही त्यांच्या बागेमध्ये पाणीच आहे, कारण त्या ठिकाणी नदीला पूर आल्यामुळं त्यांचं बागेमध्ये 5 फूट पाणी हे वाहत होतं. आणि त्यांची 50% त्या ठिकाणी नुकसान झालेली आहे. तरीसुद्धा त्यांच्या बागेवर आजही 20-25 टन माल अवेलेबल आहे. आणि त्यांचं आपल्याकडं पहिलंच वर्ष होतं. तर त्या गिराम सरचं भरपूर नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे. परंतु त्याही शेतकऱ्यांनी आपल्याकडे पहिलेच वर्ष असताना एकदम जबरदस्त, म्हणजे जवळपास आज त्यांच्या बागेमध्ये 50 टन माल होता, परंतु 25 टन त्यातला नुकसान झालेलं आहे. त्यांचे 700 झाडं 6 वर्ष व्हायचे, त्यांनीसुद्धा जबरदस्त उत्पादन त्या ठिकाणी काढलेले. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश की आपण ग्रुपवर काम करत असताना उत्पादन कशा प्रकारे निघतं आहे हे ग्रुपला तर कळतंच, परंतु बाकीच्या लोकांना माहीत नसल्या कारणाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यांचा या ठिकाणी नंबर दिलेला आहे. शेतकऱ्याचे नंबर कोणताही यूट्यूबर देत नाही. अजून एक गोष्ट, कोणता यूट्यूबर असेल, कन्सल्टंट असेल, दुकानदार असेल, एम्प्लॉय असेल, 100 रुपयाच्या वरच खर्च देणार, शेतकऱ्याचे नंबरही देत नाही. आणि आपलं काम करताना आपण नागपूर, अमरावती, तुमचं जळगाव असेल, परभणी असेल, जिंतूर असेल, हिंगोली असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल, बीड असेल, धुळे असेल, अशा भरपूर जिल्ह्यामध्ये आपण काम करतो. आणि
आपण शेतकऱ्याचं कमी खर्चामध्ये कमी श्रमामध्ये काम करतो. हां, त्यांचे वर्षभराचे 3,000 रुपये फीस घेतो, त्याचं उघड कारण आहे. कारण मला कुठले दुकानदार कुठली कंपनी काही पैसे देत नाही आणि मला जर कंपनी दुकानदारांनी पैसे दिले असते तर मी तुम्हाला फ्रीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याला माहिती लिहून दिली असती, त्यांचं काम केलं असतं. परंतु आपल्याला कुठली कंपनी कुठला दुकानदार देत नाही म्हणून आपण शेतकऱ्याचे 3,000 घेतो. अन्यथा आपण त्यांना माहिती देत नाही, कारण फुकटमध्ये या जगात कुणी काम करत नाही. मी शेतकऱ्यांना फ्रीमध्ये मार्गदर्शन दिलं असतं तर मी कंपनीचा दुकानदाराचा पैसा घेतला असता. परंतु मी कंपनी दुकानदार मला काही देत नसल्या कारणाने आपण सरळ शेतकऱ्याचे वर्षभराचे 3,000 रुपये घेऊन त्यांना ग्रुपवरती जोडून त्यांच्या झाडाचे फोटो बघून संपूर्ण माहिती व्यवस्थित वेळोवेळी लिहून देतो. कमी खर्चामध्ये कमी श्रमामध्ये त्यांना त्याचा रिझल्टही आणून देतो. शेतकरी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा.